तर आज आपण आहोत कोकण मित्रमंडळ भांडूप कोकण नगर. तर कोकण नगरचा गणेशोत्सव असं यावर्षीचं हे 50वं वर्ष आहे. सो त्यामुळे त्याचं आगमन सोहळा देखील खूप दणक्यात साजरा केला जातो आहे ह्यावेळी. 3 ऑगस्टलाच म्हणजे जवळपास 20 दिवस आधीच 20-25 दिवस आधीच गणपतीचं आगमन होतं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारची रोषणाई इथे केलेली आहे, कशा प्रकारचे बँड वगैरे ही लोकं घेऊन आले आहेत, DJ वगैरे लावलेले आहेत. फुल जोशमध्ये एकदम ह्या गणपतीचं स्वागत केलं जातं. यावर्षीचा 50वा वर्ष आहे आणि हा कोकण नगरचा राजा असल्यामुळे इथे जास्तीत जास्त वस्ती आपल्या कोकणातलीच आहे आणि त्यामुळे इथे गर्दी बघा किती आहे. जसं काही मी कुठेतरी लालबाग किंवा परळच्या गल्लीतच आहे गणपतीला असं वाटतंय. म्हणजे ही गल्ली जवळपास मेन जो रोड आहे शिवाजी तलाव ते NJSला जाणारा त्या रोडपासून ते कोकण नगरच्या अगदी व्यायामशाळेपर्यंत रस्त्याला अशी फुल गर्दी आहे. म्हणजे कुठे अशी घुसायला जागासुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकता मंडपामध्येच किती LED स्क्रीन लावलेल्या आहेत आणि त्या किती छान पद्धतीने अशा साईडने लावलेल्या आहेत की खूप मस्तच वाटतं आहे ह्यावेळेचं. आणि जे काही रोषणाई केलेली आहे, जे काही विद्युतीकरण केलेलं आहे, बघू शकता कोकणचा राजा. खरंच कोकण नगर हे भांडूपमधलं कोकणवासियांचं म्हणजे बोलतात ना मिनी कोकण तसंच आहे आणि खरंच खूप मस्त वातावरण असते ते गणपतीला. आणि ह्यावेळेचं 50वं वर्ष असल्यामुळे खूपच वेगळं वातावरण असणार आहे यावर्षीच्या गणपतीचं. आता 1 महिना आधीपासूनच एवढा जोश आहे तर म्हणजे त्या गणपती म्हणजे 11 दिवसाचा गणपती जेव्हा येईल तेव्हा तर आपलं वातावरण एकदम वेगळंच असणार आहे आपल्यासाठी. तुम्ही बघू शकता अक्षरशः चालायलासुद्धा जागा नाही. लहान मुलं, मोठी मुलं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे त्या एकदम लांब लचक खूप लांबच गणपती आहे आणि इथून ते पूर्ण रस्त्यावर पूर्ण लोकं आहेत. एवढी गर्दी इथे आली आहे. म्हणजे सेम मला लालबाग परळची फिलिंग येते गणपती महोत्सव जशी असते तशी. खूपच छान आणि खूप बँड वगैरे आहेत. ते अजिंक्य बँड आहे इथे. तो गणपतीच्या स्वागतासाठी आलेला आहे. बघा मूर्ती तुम्हाला दिसत असेल तर खूप लांब आहे अजून. ती पुढे यायला वेळ लागेल. मी एका साईडला वगैरे उभं राहून कसं तरी गणपतीचं ते शूट करण्याचा प्रयत्न करते कारण की गर्दी खूपच आहे. म्हणजे अक्षरशः लहान मुलं म्हणा किंवा काही म्हणा खूप आहेत. इथे मला वाटतं वरती ते फुलांचा वर्षाव करण्यासाठी काहीतरी बांधलं आहे त्याच्यातून आहे बघा फुलांचा वर्षाव होतच आहे. तर खूपच जल्लोषामध्ये आणि खूपच छान पद्धतीने स्वागत केलं जातं आहे कोकणच्या राजाचं. 50वं वर्ष आहे म्हटल्यावर वेगळं असणारच. आणि मूर्तीसुद्धा जय मल्हारच्या वेशात आहे. खूपच छान तुम्ही बघू शकता तिथून म्हणजे रस्त्यावर असा पुढे जाण्यासाठी सुद्धा जागा नाही एवढी लोकांनी गर्दी केलेली आहे. तिथून लहान मुलं खांद्यावर घेऊन लोकंसुद्धा त्यांना दाखवतात गणपतीची मजा. तर खूपच मस्त वातावरण आहे इथलं कोकण नगरचं. म्हणजे सगळे कोकणात आल्यासारखंच फील येतं. म्हणजे एवढी कुठली लोकं आहेत इथे खूप मजा वाटते. सुंदर वाटतं. डोळे तुम्ही बघू शकता.
गणपती बाप्पा मोरया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.